मुलं इंग्लिश वाचण्याचा कंटाळा करतात किंवा त्यांना इंग्लिश 9 ते 10 वर्षाची मुलं झाली तरीही त्यांना इंग्लिश वाचण्यामध्ये प्रॉब्लेम येतो किंवा येतच नाही. तर असं का? तर याचीही काही कारणे आहेत. तर ती काय कारणं आहेत किंवा आपल्या मुलांना का वाचता येत नाही ते आपण आता बघणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तरच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर चला बघू इंग्लिश वाचता न येण्याची काय कारणे आहेत. यातील पहिलं कारण आहे ते म्हणजे रिकग्नायझेशन. रिकग्नायझेशन म्हणजे ओळख. ए टू झेड कॅपिटल लेटर्स आणि ए टू झेड स्मॉल लेटर्स हे मुलांना यायलाच हवं. हे जर आलं नाही तर मुलं रीडिंग, रायटिंग म्हणजे लिखाण, वाचन काहीही करू शकणार नाही. दुसरं कारण आहे ते म्हणजे वावेल्स. वावेल्स हे ए, ई, आय, ओ, यू हे वावेल्स आहेत, ते म्हणजे स्वर. तर ह्याच्या सहाय्याने आपण काही शब्द केले आहेत ते म्हणजे बॅट, पिन, हट अशा प्रकारचे शब्द वावेल्सने तयार होतात. जर ही गोष्ट जर माहिती नसेल तर आपण इंग्लिशचे रीडिंग म्हणजे वाचन करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे साईट वर्ड्स. यामध्ये एम, इज, द, ऑन, लाईक असे साईट वर्ड्स दिलेले आहेत. अजूनही भरपूर असे साईट वर्ड आहेत. ते मुलांना स्पेलिंग सहित तोंडपाठ हवेच आहेत. जर हे झालं नाही तरीही इंग्लिश रीडिंग करण्यात प्रॉब्लेम येतो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे फॉनिक साऊंड. तर फॉनिक साऊंड म्हणजे उच्चार. ए टू झेड लेटरचे उच्चार मुलांना पाठच हवेत. ए चा ॲ, बी चा ब, सी चा क अशा प्रकारचे उच्चार मुलांना माहिती नसतील तर रीडिंग मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे ओकॅबलरी. ओकॅबलरी म्हणजे शब्दार्थ. नवीन नवीन शब्द जरी मुलांना माहिती नसले तरीही त्यामुळे इंग्लिशच्या रीडिंगला प्रॉब्लेम येत असतो. तर आपली ओकॅबलरी सिरीज चालू झालेली आहे तर त्याचेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर आता सहावी गोष्ट आहे ती म्हणजे स्टोरी बुक. स्टोरी बुक, पझल आणि ऍक्टिव्हिटीज. रीडिंग मध्ये स्टोरी बुक खूप इम्पॉर्टंट असते. तर स्टोरी बुक कसे असतात मी तुम्हाला आता दाखवते. तर अशा प्रकारचे हे स्टोरी बुक असतात. इंग्लिश रीडिंग करण्यासाठी असे स्टोरी बुक खूप इम्पॉर्टंट असतात. आता मी तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये बघा, तर ह्याच्यामध्ये एका पेजवरती पिक्चर आहे, दुसऱ्या पेजवरती पण पिक्चर आहे, आणखी 2च लाईन लिहिलेल्या आहेत. तर मुलांना रीडिंग करण्यासाठी बोर वाटू नये किंवा मुलांचं स्टार्टिंग आहे तर रीडिंग त्यांना पटकन यावं, त्यांना जास्त डिफिकल्ट वाटू नये रीडिंगसाठी. त्याच्यामुळे एका पेजवरती पिक्चर किंवा पिक्चर मोठं आणि सेंटेन्स आहेत, लाईन आहेत, ते 2-2, 3-3 लाईन अशा दिलेल्या आहेत. जर अशा प्रकारचे बुक्स तुमच्याजवळ नसतील तर मुलांना रीडिंग करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. मुलांना रीडिंगची सवय, वाचण्याची सवय लागत नाही. त्यामुळे अशी स्टोरी बुक किंवा पझल किंवा ऍक्टिव्हिटीज या घरी असायलाच हव्यात. मुलं चांगलं इंग्लिश रीडिंग करत नाहीत किंवा रायटिंग करत नाहीत तर त्यासाठी फक्त स्कूलला किंवा ट्युशन टीचरना किंवा स्कूल टीचरना ब्लेम करू नका. तर आपल्या मुलांचा काय प्रॉब्लेम होतोय किंवा जर कारण रीडिंग करत नाही किंवा रायटिंग करत नाही तर त्याच्या पाठीमागे काय कारण आहेत ते तुम्ही स्वतः शोधून काढा. आणि जिथे कारण असतील तिथे उपायही असतो, पण आपण तो शोधून काढला पाहिजे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्लिश चांगलं रीडिंग करण्यासाठी आपण काय काय गोष्टी स्टेप बाय स्टेप करायला पाहिजेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तरच माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.